पण असे समाजातले काय म्हणतात आस्तिक नास्तिक लोकांवर स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर जेव्हा बंधनं येतात तर बुरखा घालणं हे म्हणजे पाहिजेच किंवा नाही घातला तर तुम्हाला हे, तर अशा वेळी म्हणजे नाही घातला तर काय होतं, काही होत नाही. म्हणजे नाही घातला तर बुरखा हे एक आता खूप हिजाब बुरखा ही खूप हाईप केलेली कन्सेप्ट आहे. त्याच्याविषयी खूप बोललं जातं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जेव्हा आपण कुराणमध्ये त्याचा उल्लेख बघतो किंवा इस्लाममध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे इस्लाममध्ये सांगितलं आहे म्हणजे कुराणमध्ये काय सांगितलं आहे, तर स्त्री आणि पुरुष दोघांचाही पोशाख डिसेंट असला पाहिजे, सभ्य असला पाहिजे आणि खूप पातळ झिरझिरीत कपडे नसले पाहिजेत. हा एक बेसिक कन्सेप्ट त्याच्यात आहे. तुम्ही इस्लामचं ओरिजिन कुठे झालं आहे असं बघितलं तर ते मिडल ईस्टमधली गोष्ट आहे आणि तिकडे नॅचरली सगळे मुस्लिम लोक आहेत, पण तिथे स्त्रिया आणि पुरुष अंगभर पायघोळ कपडे वापरतात. डोकंही झाकलेलं असतं आणि चेहराही झाकलेला असतो, कारण एक तर तिथली उष्णता, पांढरे कपडे घालतात ते सगळे लोक, उष्णता आणि वाळूची वादळं येतात त्या ठिकाणी, सँडस्टॉर्म्स होतात आणि बारीक जी डस्ट असते ती सगळी नाकातोंडात जाते किंवा कातडीवर चिपकते सगळी ती डस्ट. आणि पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिकडे, वाळवंट आहे, तर पाणी नाही आहे. तर त्या पाण्याच्या कमतरतेमध्ये काय करायचं, तर अंगभर पोशाख घालायचा पायघोळ, डोकं नाक कान जिथून वाळू आत जाऊन उष्णता आत जाऊन तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतात ते सगळं झाकून घ्यायचं. अशी ती बेसिक कन्सेप्ट आहे. तर तिथे सगळे त्या पद्धतीने, पुरुषांचंही बघा अरबस्तानमध्ये मोठेच्या मोठे पायघोळ झगे घातलेले असतात, स्त्रियांनाही तसंच आहे. आता ते हळूहळू पुरुषांच्याकडचं जाऊन मग ते स्त्रियांच्यावर कंपल्शन आणि आपल्याकडे ते येत त्या पांढऱ्या बुरख्यांचे झाले काळे बुरखे. आता तुम्ही सांगा इथल्या एवढ्या गरम वातावरणामध्ये काळे कपडे, आता बोहरी लोक किंवा ते बोहरी खोजा मेमन लोक असतात ते पांढरे फुलांचे बुरखे घालतात. त्यांचे बुरखे बघा जरा वेगळे असतात, डिझाईनवाले आणि छान छान. बाकी लोकांचे काळे बुरखे घालतात. आता एवढ्या गरमीच्या ह्याच्यात उन्हाळ्याच्या दिवसात किंवा ते काळे बुरखे कंटिन्युअस बांधून ठेवल्यामुळे अलीकडे तर ते नवीनच फॅड निघाले, नाक कान डोळे एवढूसं डोळे उघडे ठेवतात, बाकी सगळं झाकून ठेवतात. हातात सॉक्स घालायचे, पायात सॉक्स घालायचे. याच्यामुळं हेल्थ अँड हायजीनचा काय परिणाम होतो का, स्किन डिसीजेस होतात का, स्वच्छ ऊन वारं ही सुद्धा शरीराची गरज आहे ती लागत नाही. तर किंवा त्याचं समर्थन कसं केलं जातं की आम्हाला कोणी पुरुष जबरदस्ती नाही करत, आम्ही आमची चॉईस म्हणून घालतो. अनेक उच्चपदस्थ शिकलेल्या स्त्रियाही घालतात. आपण असं म्हणतो की चॉईसचा प्रश्न आहे, मग त्यांना बुरखा घालायचा असेल तर त्यांना का नाही चॉईस, असायला पाहिजे, तो भाग वेगळा. पण हे पॅट्रिएट म्हणजे आपण असं म्हणतो की पितृसत्ताक समाज व्यवस्थेतून त्यांचं ब्रेन वॉशिंग कितपत केलं जातं आहे, किंवा बुरखा घातला तर दुसरे पुरुष वाईट नजरेनं बघणार नाहीत. तर हा एक पुन्हा क्वेश्चन मार्कवाला प्रश्न आहे. कारण बुरखा घातलेले किंवा सो कॉल्ड घुंगट काढलेले ह्यांच्यासोबत काही दुर्वर्तन होत नाही असं मी तरी ठामपणे नाही सांगू शकत. त्याच्यामुळं आणि बुरखा नाही घातला तर काहीतरी पाप लागतं किंवा बुरखा घातल्याने खूपच पुण्य मिळतं असं हे दोन्ही गोष्टी काही नसतात. कारण पाप पुण्य हेच पुन्हा रिलेटिव्ह कन्सेप्ट्स आहेत, मानायच्या की नाही तो प्रत्येकाचा पुन्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे, तो वेगळा. अलीकडे तुम्ही बघाल तर काही गोष्टी अतिरेक होत जातो कुठल्याही गोष्टींचा. 4 महिन्याची 5 महिन्याची 1 वर्षाची 6 महिन्याची बाळं, त्यांनाही ते मखनी टाईप काहीतरी असतं ते गुंडाळून ठेवलेलं असतं. त्या लहान मुलीला तिच्या बॉडी पार्टचाच तो एक भाग आहे असं जेव्हापासून होतं तेव्हा ती काढायलाच तयार होत नाही. किंवा मग लहान वयातच तिला छान छान चकचकीत असं काहीतरी ते स्कार्फ वगैरे घेऊन दिले की तेच अट्रॅक्शन वाटत राहतं. आणि फॅशनकडे बुरख्याचे बुटिक्स पण आहेत, फॉर एक्झाम्पल ते महाग बुरखे वगैरे मिळत असतात तिथे. तर ते जर एकदा अट्रॅक्शन लागलं तर मग तो बुरखा काहीतरी वाईट आहे, तो आपल्या स्वातंत्र्यावर घालतो किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची मानसिकताच होत नाही आणि मग त्याचं मिथ्या समर्थन केलं जातं. पण जर मला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालायचा हक्क आहे तर बुरखाही घालायचा हक्क आहे, हा भाग वेगळा. पण त्याचे हेल्थचे प्रॉब्लेम, त्याची पुरुष म्हणजे स्वातंत्र्याचा प्रश्न, मानवी अधिकाराचा प्रश्न, हेल्थ अँड हायजीनचे प्रश्न. कारण काही वेळा काय होतं, शहरातल्या किंवा शिक्षित अवेअरनेस असलेल्या बायका ते बुरखे धूत तरी असतील किंवा नीटनेटकं ते वापरत तरी असतील,
पण काही वेळेला बघितलं की खेडेगावातल्या बायका त्यांना एवढं हे नसतं, किंवा इतकी गरिबी आहे, इतकं अज्ञान आहे की घरातलेच कपडे असतात आणि कुठं बाहेर जायचं झालं की पटकन त्याच्यावरच बुरखा अडकवला जातो. किंवा आजकाल तरुण मुली तर आतमध्ये जीन पॅन्ट आणि एवढे एवढे कपडे घातलेले असतात, वरून बुरखा. म्हणजे त्याचं नक्की प्रयोजन काय आहे आणि आपण करतोय काय, तर त्याचं एकदा प्रयोजन प्रत्येकाने क्लिअर करून घ्यावं आणि मग त्याचं घालायचं नाही घालायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण पर्सनली सांगाल तर आय एम नॉट इन फेवर ऑफ बुरखा. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचा विचार करते तेव्हा ती कोणत्या अंधश्रद्धा पाळते किंवा ग्रहण काळात त्या काही गोष्टींचा विचार केला जातो का? येस, गर्भधारणा होताना काही विचार करायचं असतं किंवा नाही असं मला माहीत नाही आहे. पण मग स्त्री पुरुष एकत्र कधी येतील किंवा काय अशा दृष्टीने काही विचार होत असतील आणि त्या स्पेसिफिक डेट्स वगैरे त्या सगळ्यांच्यातच होतात. पण गर्भधारणा राहिल्यानंतर ग्रहण पाळतात, ते सगळेच जण पाळतात. म्हणजे काही चिरायचं नाही, काही वस्तूंची मोडतोड नाही करायची, एकाच जागी बसून राहायचं, सुईत धागा ओवायचा नाही, कापड शिवायचं नाही, कारण काय तर म्हणे बाळाचे ओठच फाटलेले होतात किंवा समथिंग काहीतरी. तर हे सगळ्यांच्याकडे असतं, तेच मुस्लिम समाजात पण असतं. आणि ग्रहणाच्या नुसार बाकीच्या सगळ्यांच्या ज्या अंधश्रद्धा असतात की दान करायचं, कपडे दान द्यायचे किंवा घरातलं आधीचं जेवण जेवायचं नाही, ते सगळं फेकून द्यायचं, त्याच्यात किडे पडतात वगैरे, ह्या सगळ्या थोड्याफार फरकाने ह्या गोष्टी असतातच सगळ्यांच्याकडे. आणि गर्भधारणेचं म्हणाल तर किंवा तो जो गर्भारपणाचा 9 महिन्याचा काळ असतो, मग त्याच्यात ते डोहाळे जेवण असेल किंवा मग त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात जनरली. एखादी व्यक्ती किंवा स्त्री शिक्षण घेते तेव्हा त्याचा अंधश्रद्धा पाळण्यावर न पाळण्यावर काही परिणाम होतो का? खूप चांगला प्रश्न आहे हा. काही अशिक्षित, अज्ञानी, ठार अडाणी, ज्यांना अक्षर ओळख पण नाही, अशा सुद्धा स्त्रिया नॉर्मल आयुष्यामध्ये खूप विवेकनिष्ठ आणि चांगल्या पद्धतीने विचार करणाऱ्या, विज्ञानवादी विचार करणाऱ्या आणि आपण काय म्हणतो त्याला प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या असतात. त्यांना श्रद्धा, अंधश्रद्धा आणि शिकलेलं आणि न शिकलेलं अशाशी काही फरक पडत नाही. त्यांना हे माहिती असतं हे खरं आहे आणि हे असंच असतं. काही सुशिक्षित, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ लोक असतात, ते पण बाहेर जाताना मांजर आडवी गेली की 3 पावलं मागे येतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा आणि अंधश्रद्धा पाळण्याचा काही फार संबंध आहे असं मला वाटत नाही. पण अलीकडे शिक्षणाने एक होते की ह्याबाबत बोललं जाते, ह्याबाबत कानावर पडते मुलींच्या लहान. आणि मग लहान मुलं त्यांना लहानपणापासूनच जर ह्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असतील तर दे मे आस्क क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारायला लागतात. मग हे असं का नाही करायचं, आणि 4 वेळा गप्प बसवलं तरी एका वेळेला तरी त्या लहान मुलाला उत्तर द्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं मग कदाचित पॅरेंट्सही थोडाफार विचार करत असतील. किंवा मग शिकलेल्या मुलीसुद्धा मग काही वेळेला गर्भारपणात आपण म्हणतो तसं ते मी हे चिरणार नाही, ते त्यांना पर्याय नसतो. त्यांना ते सगळं चिरून कापून स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जायचं असतं ऑफिसला. त्या कुठे हे उद्योग करत बसणार, किंवा त्या दिवशी सुट्टी घेऊन घरात बसायला वेळ आहे का, असं सगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा फरक निश्चित पडतो. पण शिक्षणासोबतच आपल्या अवतीभोवतीचं आपलं कुटुंब, आपला समाज, कारण अंधश्रद्धा ह्या मोस्टली पिअर प्रेशरनी, सोशल प्रेशरनी पाळल्या जातात. त्याच्यामुळे शिक्षण आणि ह्याच्यासोबतच माझं पर्सनल शिक्षण, ह्याच्यासोबतच माझ्या कुटुंबाची बॅकग्राऊंड, माझ्या कुटुंबाच्या लोकांची मानसिकता, मला उठाव करायला किंवा रिव्होल्ट करायला कितपत अलाउड आहे किंवा माझ्यात तेवढं धाडस आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा पण श्रद्धा अंधश्रद्धांच्या मध्ये सोबत आपल्याला विचार करावा लागतो.